नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्व लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता सरकारनं लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली आहे ई-केवायसी करण्याकरता. आता महत्त्वाची बाब म्हणजे जरी तुम्ही तुमचं ई-केवायसी पूर्ण केलं असते तरी अनेक बहिणींचे हप्ते यापुढे बंद होणार, म्हणजे अनेक लाडक्या बहिणींना यापुढे हप्ता मिळणार नाही. आता त्याकरिता कारणं कोणती दिली आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. आता ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जातील ते आपण पाहूयात. तर येथे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. नंतर पहा राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असणं आवश्यक आहे. तुमचं वय 21 ते 65 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खातं असणं आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी. म्हणजेच तुमच्या घरातील एखादी व्यक्ती IT फाईल रिटर्न करत असेल तर तुमचे हप्ते बंद होणार. तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसून त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदर लाभार्थी महिला शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नसावेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नसावे. तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपण तो शेतीसाठी वापरतो. तर आता ई-केवायसी मध्ये या सर्व गोष्टी तुमच्या चेक केल्या जातील आणि या नियमामध्ये न बसणाऱ्या सर्व महिलांचे हप्ते यापुढे बंद केले जातील. तुम्हाला याबाबत अजून काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ई-केवायसीची तारीख अजून पोस्टपोन झालीस तर तुमच्यापर्यंत त्याबद्दलची अपडेट पोहोचवली जाईल. तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.